खरं तर रुपाली चाकणकरांनी एक महिला म्हणून हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. खरं सगळ्यात पहिलं तिची जी जाव आहे मयुरी जगताप, तिची जर पहिली केस घेतली असती तर वैष्णवी वाचली असती. कारण हे बघा, जेव्हा तुम्ही एखादी केस घेऊन जाता तर तिला पहिलीलाच न्याय मिळाला नाही तर दुसरीला न्याय काय मिळणार. जसं आता ताई म्हणाल्या की घरच्यांनी सुद्धा आपल्या म्हणजे समाजाने, आता बघा पूर्वी असं होतं की समजा मुलगी दिली तर ती मेली म्हणूनच आली, पण आता तसं नाहीये. प्रत्येक महिलेला समान हक्क आहे. मग आता जर समान हक्क आहे तर मग ती महिला तुम्ही आणा ना तिला. ती प्रतिष्ठा फार आपण जपू नये. त्या प्रतिष्ठेपायी तुमची मुलगी गेली ना, बळी गेली. आणि चाकणकर ताईंनी जर तेव्हा त्याच वेळेस जर का त्यांनी ती पहिली केस घेतली असती, हे बघा त्या पक्षाच्या आहेत असं नाही, त्यांनी त्या ज्या पदावर आहेत त्या पदाला न्याय द्यायला पाहिजे. त्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ना, मग तुम्ही कोणत्या पक्षाला कोणत्या हे नाही बघायला पाहिजे. मी महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, माझ्याकडे आलेल्या महिलांना मला न्याय द्यायचा, हे जर त्यांनी तिथं केलं असतं तर कदाचित वैष्णवी गेली नसती, तर वैष्णवीला सुद्धा न्याय मिळाला असता. त्यांनी काय केलं ते केलंच नाही. म्हणजे तुम्ही फक्त हे आपल्या पक्षाचा माणूस आहे आणि त्या पक्षाकडनं ते येतात तर त्यांना तुम्ही पाठीशी घातलं. राजकीय तुम्ही दबाव तुमच्यावर होता किंवा काही असेल, त्यांचं कोणीतरी नातेवाईक होतं तिच्या सासूचं वगैरे पोलीस ह्याच्यामध्ये, किंवा त्यांनी दबाव आणला असेल किंवा राष्ट्रवादी मधून असेल किंवा ते ज्या काही पक्षाचे असतील. ते मला काय म्हणायचंय की ते पक्ष हा महत्वाचा नाहीये. तुम्हाला जे पद दिलेलं आहे त्या पदाला तुम्ही न्याय द्यायला होता, त्यांनी त्या पदाला न्याय नाही दिलेला.